सैमा शांत व्हा. अहो काहीच हरकत नाहीये. अशा अडचणींना आता प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा समजू शकतो. तिला आराम करू दे. आणि आपलं पुण्य वाचन तर झालंय. आता थोड्या वेळी आली नाही तरी काही हरकत नाही. बाकी सगळ्यांनी मात्र आपापल्या जागा घ्या आणि मग आपण पुढच्या पूजेला सुरुवात करू. हो ना गुरुजी? नाही, आता ते शक्य नाही. रणवीरराजे, हो सायमा, म्हणून आम्ही या सगळ्याचा विरोध करत होतो. आता आलं लक्षात? योग्यता नसलेल्या व्यक्तींबरोबर आम्हाला उठबस करायला लावली तुम्ही. त्याचेच परिणाम आहेत. रणवीरराजे, शांत व्हा तुम्ही. का शांतपणे घेऊ? ईश्वरी संकेत आहे ते. नशिबाने येणाऱ्या संकटाची चाहूल लागली आपल्याला. अशा लोकांबरोबर धार्मिक कार्य देवालाही पटलेलं नाहीये, म्हणून हे विघ्न आणलं त्याने. आता कुणीही कितीही सांगितलं तरी आम्ही या लोकांबरोबर होमाला बसणार नाही. पुढचं कार्य होईल, पण ते आमच्याशिवाय किंवा ह्यांच्याशिवाय. तुझी आई आली होती. मोठा तमाशा झाला. आयशाला तेच हवं होतं. इट इज ऑल सो व्हेरी इन्सल्टिंग. श्राव्या, तुला माहित होतं की तुझी आई माझ्या घरी येणार आहे? केटी, मला खरंच माहित नव्हतं की माझी मॉम तुझ्या घरी जाणार आहे. पण असं काहीतरी घडणार आहे याची मला खात्रीच होती. मी माझ्या मॉमला चांगलं ओळखते. ती अशी शांत बसणाऱ्यातली नाहीये. केटी, तू माझ्या मॉमला असं का सांगितलंस की फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम नाहीये म्हणून? अरे ती सिच्युएशन तशी होती. त्या सिच्युएशन मध्ये मी दुसरं काय करू शकलो असतो? केटी, अरे असं काय करतोय? आपल्या रिलेशन बद्दल तू त्यांना खरं काय ते सांगायला हवं होतंस. हे बा, आपल्याबद्दल मी त्यांना सांगितलं हे तुला माहिती आहे ना. मग तू तिच्यासमोर असं का बोलणार? श्राव्या, ट्राय अँड अंडरस्टँड. मी आणि आयशा आजही हजबंड वाईफ आहोत. आमचं पटत नसेल तरी आजही एका घरात राहतो आम्ही. केटी, हे अजून किती दिवस चालणार आहे? आपण बाहेरच्या लोकांची काळजी करण्यापेक्षा आपली काळजी करायला हवी आहे. आयशा बरोबर हे असं मनाविरुद्ध नातं जपण्यापेक्षा तू ते तोडून टाकशील असं प्रॉमिस दिलं होतंस तुम्हाला. तुला आठवतंय ना? बहुतेक मला दिलेली सगळी प्रॉमिसेस तू सोयीस्करपणे विसरतोयस केटी. नाही श्राव्या, मी केलेली प्रॉमिस मी विसरणार नाही.
कधी विसरणार नाही. त्याचं प्रॉमिस. मी प्रॉमिस पूर्ण करणार. फक्त त्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. आणि तोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवणार तू. होमाची सांगता होईपर्यंत कोणी मधनं उठून जाता कामा नये. त्यामुळे अपशकुन होईल. कसल्या अपशकुनाच्या गोष्टी सांगताय राजगुरू? आता इकडे जे काय घडलं तो शुभशकुन होता का? हो, तसं नसतं. एकदा सगळ्यांनी मिळून संकल्प सोडला म्हणजे मग ते आम्हाला सांगू नका. या बाईशिवाय होम पूर्ण होऊ शकतो असं म्हणालात ना तुम्ही? आता आम्ही सांगतो, या सगळ्यांशिवाय सुद्धा होम पूर्ण होऊ शकतो. रणवीर राजे, गुरुजी सांगतायत तसं आपण करूया. धार्मिक कार्यात अडथळे नको. एकदा हा होम सफल होऊ द्या. ते शक्य नाही. आम्ही आता इथे थांबणार नाही. आम्ही इथे आमची हाऊस म्हणून आलेलो नाही आहोत. साईमान्य आम्हाला इथे बोलवलं म्हणून आम्ही इथे आलोय. आणि ज्यांना असं वाटत असेल ना की इथे आपल्याला बोलून आपल्यावर त्यांनी उपकार केलेत, तर त्यांना सांगा हा त्यांचा भ्रम आहे म्हणून. विक्रम प्लीज, तू तरी शांत हो ना. का शांत राहायचं आम्ही? का शांत राहायचं? नाती यांनी तोडली, तरी सुद्धा आपण इथे आलो का? ते केवळ साईमानचं मन राखण्यासाठी आणि तुझा आग्रह होता म्हणून. हो ना, मग ज्या कामासाठी आलो ते पूर्ण तर होऊ दे. शक्य नाही देवेन, शक्य नाही. ज्यांना आपल्यावर कोणी उपकार करते याची जाणीव नसते ना, त्यांच्यासाठी काहीही करणं म्हणजे व्यर्थ आहे. इथे आल्यावर आमचा असा अपमान होणार याची आम्हाला पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच आम्ही इथे यायला राजी नव्हतो देवेन. इतकाच पश्चात्ताप होता ना इथे येण्याचा. आता थांबलात कशाला? चालते वा. कृपा करून तुम्ही दोघं भांडू नका. हो विक्रम, प्लीज. भैया साहेब, भैयासाहेब, खूप प्रयत्नांनंतर आज सगळे एकत्र आलोय. प्लीज आत्ता तरी हा वादविवाद नको. देवानी का करतेस तू असं? कोणासाठी करतेस? कोणासमोर करतेस? या लोकांसमोर जे अजूनही स्वतःच्या खोट्या अहंकारातून बाहेर आलेले नाही. या अशा माणसांना देव तरी का मदत करत असेल तर देवाचं देवालाच माहिती. माणसाच्या जीवापेक्षा घराण्याची प्रतिष्ठा जास्ती मोठी असते. हे तुम्हाला काय करणार? म्हणून राजघराण्यात जन्म घेऊ नये. उकिरडे फुकायची अवदसा आठवते तुम्हाला? बास झालं, बास झाला आता रणवीर राजे. खूप ऐकून घेतलं आम्ही सुद्धा आतापर्यंत. एवढा जर गर्व असेल ना तुम्हाला स्वतःच्या राजघराण्याविषयी, तर हे राजघराणं तुमचं तुम्हालाच लखलाव असू दे. गिर भैया, देवयानी, तर यापुढे एक क्षणही आपण इथे थांबणार नाही आहोत. नाही तर या सगळ्या गोष्टींचा रागिणी बन. वहिनी, काय होतं?
शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. हा आपल्या लग्नाचा अंतरपाठ. आणि मग काय झालं? शुभमंगल सावधान. हा हा काय प्रकार आहे? हे सगळं काय मला सांगा. एक मिनिट, या हॉस्पिटलला काही सिक्युरिटी वगैरे काही आहे की नाही? हा, कोणीही माणूस येतो आणि माझ्या बाळाला मारहाण करून जातो, याचा अर्थ काय? मॅडम माझं ऐका जरा. अजूनही तुम्हाला काही सांगायचंय? ऍक्च्युली मॅडम असं काही घडेल असं आम्हाला देखील वाटलं नव्हतं. मी तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करू शकते याची तुम्हाला कल्पना आहे? प्लीज प्लीज मॅडम असं काही करू नका. पुन्हा अशी चूक होणार नाही. पण यावेळी तरी कशी झाली? अहो एवढा शिकला सवरलेला प्रतिष्ठित माणूस असं वेड्यासारखं वागेल असं वाटलं नव्हतं. अहो आम्हाला वाटलं सोमूला फक्त तो भेटायला आला होता, पण नंतर पाहिलं तर. ठीक आहे, यावेळी माफ करते मी तुम्हाला, पण यापुढे सोहमची काळजी घ्या. ठीक आहे, त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. मी त्या विक्रम विरुद्ध पोलीस कंप्लेंट करतो. नाही, तुम्ही पोलीस कंप्लेंट करायची नाही. त्या विक्रमादित्याचं काय करायचं ते मी पाहते. रणवीर राजे, रणवीर राजे, तुम्ही त्यांना थांबवायला हवं होतं. हे असं व्हायला नको होतं. ताई मग एक मिनिट, ते झालं ते चांगल्यासाठीच झालं. या तुम्ही. हे काय झालं साईमा? असं खरंच नको होतं व्हायला. प्रियदर्शनी, परत एकदा त्या सामान्य घरातल्या मुलीनं आमच्या प्रयत्नांवर पाणी फिरवलं. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, मी समीक्षा बोलतेय. हां, बोल समीक्षा, कशी आहेस ग? अजून जिवंत आहे. अगं, असं काय बोलतेस? तू आणि देवयानी आमच्याशी जशा वागलात ते पाहिल्यानंतर यापेक्षा वेगळं काय बोलणार मी? अगं समीक्षा, काय झालंय? असं काय बोलतेस वेड्यासारखं? बरोबर आहे मावशी, विक्रमादित्य आणि देवयानींनी सोहमला वेडं करून असायलम मध्ये टाकलेलंच आहे. आता तूही मला वेडं म्हण. सोहम आणि वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये? आता असं म्हणू नकोस, यातलं काही तुला ठाऊक नाहीये. अगं मला खरंच काही माहिती नाही, विश्वास ठेव माझ्यावर. काय झालंय सोहमला? मावशी, तू हे खरं बोलतेस की तूही माझी थट्टा करतेस? समीक्षा, अगं काय झालंय सांग ना. इथे माझ्या जीवाला घोर लागलाय. सोहम हुशार होता म्हणून त्याला मोठ्या पगाराची आणि मोठ्या हुद्द्याची नोकरी चालून आली आहे, पण त्याला विक्रमादित्यने मारहाण करून आणि वेडं ठरवून असायलम मध्ये टाकलंय. काय? हो मावशी. हे बघ, हे सगळं ना फोनवर बोलण्यापेक्षा मी तुला प्रत्यक्ष येऊन भेटते. हां, मी येतेच. नको मावशी, तू इथे येऊ नको. आजी म्हणून मी तुला केलेला हा शेवटचा फोन आहे. यापुढे तुम्ही कोणीच आमच्या आयुष्यात येऊ नका हेच सांगण्यासाठी मी हा फोन केला होता. समीक्षा, घे.
सॉरी नील. आज माझ्यामुळे चांगल्या कामात व्यत्यय आलं. रागिणी, जे काही घडलं त्यात तुझा काहीच दोष नव्हता. आजार पण सांगून येत नाही ना. आज सकाळी घराबाहेर पडताना आपण दोघं किती खुश होतो. मला असं मनापासून वाटत होतं की रागिणी, तुला आरामाची गरज आहे. आम्हाला असं वाटतंय की हा विषय आपण इथेच थांबूया. नील, मी खरंच कमनशिबी आहे ना. रागिणी, काय बोलतेस तू? बघ ना, तुझ्या घरचे समजतात तसं तुला तुझ्या घरच्यांपासून दूर करण्यासाठी मीच कारणीभूत ठरले. आणि आज सगळे एकत्र यायची वेळ आली. बस रागिणी, बस. यापुढे तुझा एकही शब्द आम्ही ऐकून घेणार नाही आहोत. रागिणी, स्वतःच्या नशिबाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. कारण आम्हाला आजही तुझी जास्त गरज आहे. यज्ञात झालेला प्रकार कळला. खूप वाईट वाटलं. तुम्ही मुलांसाठी इतकं काही करता आहात साईमा, पण त्याचा काय उपयोग झाला? शेवटी सुनेनी घात केलाच. यज्ञात अडथळा यायचा होता तो आला. आम्हाला किती दुःख झालंय ते आमचं आम्हाला माहिती आहे. तुमचं दुःख मी समजू शकते. आज तुम्ही राजमाता असूनही तुमचा मान सन्मान बाजूला ठेवलात. का? मुलांसाठी, मुलांच्या सुखासाठी. ज्या मुलींची सून होण्याची लायकी नव्हती अशांचा तुम्ही स्वीकार केला. पण काय उपयोग झाला साई मात्याचा? दुर्दैव आमचं, दुसरं काय. तुमचं नाही, त्यांचं दुर्दैव. खरंय साईमा, तुमच्या प्रेमाच्या लायकच नाहीयेत त्या. तुला तरी आमचं दुःख समजतं हे काही कमी आहे का नताशा? तुमचं दुःख मला नाही कळणार तर मग कोणाला कळणार? पण तुमचं सुख त्यांना कळत नाही ना, याचंच खूप वाईट वाटतं. आज तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर केलं त्यांनी, पण एवढं सगळं होऊनही तुम्ही त्यांना माफ केलंत का? तुमच्या मुलांच्या सुखासाठी. पण काय झालं त्याचं? साईमा, यज्ञही पार पडू शकला, पण तुम्ही काळजी करू नका. ज्या मुलांच्या डोक्यावर तुमच्यासारख्या आईचा हात असतो त्यांच्या वाटेला दुःख कधी येत नाही. काहीही नातं गोतं नसताना तुला आमच्या मुलांच्या बद्दल इतकं वाटतंय, हे समाधान काही कमी आहे का नताशा? साईमा, मी 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 तुमच्यासाठी कोणीच नाही का? नाही नाही, आमच्या सगळ्या सुनांपेक्षा आज तू आम्हाला खूप जवळची वाटतेस. साईमा, तुमच्याबद्दल प्रेम वाटतं, आपुलकी वाटते, म्हणून मी तुम्हाला सांगते की
जे काही झालं ते सगळं विसरून जा आणि आता फक्त विचार करा तो येणाऱ्या नातवंडाचा. हो साईमा, त्याच्या येण्याने राजेश शिर्केंचं अर्ध दुःख कमी होईल बघा. आणि राजेश शिर्केंच्या घरामध्ये सुख नांदेल. आणि मलाही तेच हवंय साईमा.